मी डॉक्टर पद्मजा जाधव, मी कन्सल्टंट ऑब्स्टेटिशियन आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय आहे. काही सोशल इश्यूज असतात की मी ट्रॅव्हल करते आणि तिथे मी कसं ब्रेस्ट फीड देऊ, आजूबाजूचे लोक काय म्हणतील किंवा आपल्या बरोबरचे पण सांगतात. पण मला असं वाटतं जिथे आपण बाळाला घेऊन प्रवास करायची वेळ येतीच आहे आणि बाळाची जर ब्रेस्ट फीडची वेळ झाली आहे आणि बाळ डिमांड करत आहे तर साधारण थोडंसं प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट बघा जिथे तुम्हाला कव्हर करून बाळाला ब्रेस्ट फीड देता येईल. याच्यामध्ये ॲक्च्युअली आईच्या इनिबिशन्स पेक्षा मला असं वाटतं सोसायटल इनिबिशन्स जास्त आहेत. तर आपल्याला सगळ्यांनाच जर अवेअरनेस आला तर आपणच तिला अशा पद्धतीचं वातावरण तयार करून देऊ की तू शांतपणे आरामात ब्रेस्ट फीड कर, आम्ही इथे आजूबाजूला आहोत आणि नोबडी इज गोइंग टू डिस्टर्ब यू. तर आय थिंक दॅट इज द बेटर वे टू टॅकल द सोशल अवेअरनेस ऑफ अ ब्रेस्ट फीडिंग. ब्रेस्ट फीड करतानाची 2 वर्ष अगदीच आई आजारी पडत नाही असं नाही होत, आईला पण काही त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्ही ज्या फिजिशियनला दाखवताय किंवा ज्या डॉक्टरांशी कन्सल्ट करता त्यांना सांगा की मी ब्रेस्ट फीड करते. ब्रेस्ट फीड करताना जी चालणारी औषधं आहेत अशीच औषधं डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतील तुम्हाला, कारण औषधांचा पण काही कंटेंट ब्रेस्ट फीडमधून बाळाला जाऊ शकतो, त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जे अगदीच ॲब्सोल्युटली नो मेडिसिन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग आहे त्याची लिस्ट डॉक्टरांकडे असते, तशी ती औषधं तुम्हाला देणार पण नाहीत. पण तुम्ही सांगणं गरजेचं आहे की मी माझ्या बाळाला ब्रेस्ट फीड करते. पूर्वी म्हणायचे की जन्मल्यानंतर जे आईला दूध येतं दॅट इज विच मिल्क, म्हणजे ते चटकिणीचं दूध आहे असं. पण आता नाही, आता ती संकल्पना खूप मागे पडली. तर या कोलेस्ट्रॉलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती देणारे घटक आहेत. त्यामुळं कोलेस्ट्रॉल म्हणजे आईला येणारं पहिलं दूध हे बाळाच्या हक्काचंच असलं पाहिजे. डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे बघतो ना, तर पहिल्या 9 महिन्यांची एवढी काळजी नाही वाटत मुलींना, पण ब्रेस्ट फिडिंगची खूप वाटते. कारण बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं की मैत्रिणीला दूधच नाही आलेलं, माझ्या बहिणीला दूधच नव्हतं आलं आणि मग आम्हाला खूप त्रास झाला, बाळाला एवढ्या अडचणी आल्या असं. आणि आता तर ब्रेस्ट फिडिंगबद्दल तसा अवेअरनेस पण खूप आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती की ब्रेस्ट मिल्क हे बाळासाठी खूप उत्तम आहे. तर याचा बऱ्याच वेळेस ताण घेताना मुली दिसतात, पण मला असं वाटतं की तो ताण घेण्यापेक्षा ती प्रक्रिया समजून घ्या. कारण मी बाळाला पोषण देते. मी पोषण ह्या शब्दावरती जर आपण खूप छान स्थिर झालो, तिथे जर आपण स्टेबल झालो, तर आपल्याला येणारं दूध किती का क्वांटिटीत असेल ना, भले थोडंसं येईल, बऱ्यापैकी येईल, जास्त येईल, तर ते माझ्या बाळासाठी आहे हे पहिलं फंडामेंटल गोष्ट आहे. ती आपण लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीने काम करायचं. दुसरी जी आहे की त्याच्यासाठी लागणारी व्यवस्था जर ती मला मिळू शकत असेल तर त्याची व्यवस्था लावून घ्यायची. म्हणजे मला फॅमिली सपोर्ट, इतर ताण कमी आणि उत्तम प्रकारचं अन्न आणि आराम. आता तर बरेचसे गॅलॅक्टोगॉग्स पण मिळतात, तुम्हाला ऐकून माहिती असतील किंवा तुमचे डॉक्टर्स पण तुम्हाला प्रिस्क्राईब करतील, तर तशा गॅलॅक्टोगॉगचा आधार घ्या. अन्नामध्ये काही बदल केले तरीसुद्धा दुधाचं प्रमाण येणं उत्तम होऊ शकतं. पण जे काही येईल ते माझ्या बाळाच्या हक्काचं हे एकदा समजून घेतलं की तो ताण कमी होऊन जाईल. दूध येतं आहे, कमी येतं आहे, जमत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आधार देणाऱ्या सिस्टीम जागोजागी आहेत. त्याचा थोडासा फायदा करून घेतलात तर मला असं वाटतं हा इमोशनल ताण खूप कमी होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या पोषणाची जशी काळजी घेतो, मी गरोदरपणात काय खावं, मी माझ्या मिड एजमध्ये काय खावं, माझ्या वयानुसार काय खावं, तसं बाळाचे हे सुरुवातीची 2 वर्ष ज्याच्यामध्ये स्तनपान खूप महत्त्वाचं मानलं जातं आहे आणि ते इट इज प्रूवन थिंग की जेव्हा बाळाला स्तनपान मिळतं तेव्हा बाळाचं आरोग्य उत्तम रीतीने पूर्ण आयुष्यभर पुढे सरकतं. आणि त्याच्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत आपल्याकडे, प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये आहेत, ज्यांना याची आणखीन डिटेल माहिती आहे. दुधाचं प्रमाण, बाळाला फीड करण्याची पद्धत, बाळाच्या येणाऱ्या अडचणी, निप्पल्सच्या येणाऱ्या अडचणी, ब्रेस्ट फीड करताना होणारे त्रास किंवा ब्रेस्ट फीडिंग करता करता उद्भवणाऱ्या काही बाबा दुधाच्या गाठी आहेत किंवा इतर काही अडचणी आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी एक 360 डिग्री अप्रोच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो होलसम अप्रोच, लॅक्टेशन कन्सल्टंट तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे लॅक्टेशन कन्सल्टंट जर तुमच्या बरोबर असतील आणि अगदी सुरुवातीपासून, मला असं वाटतं एक साधारण 24 वीक्स 6वा महिना तुमचा प्रेग्नन्सीचा होत आला की तुम्ही त्यांच्याबरोबर टचमध्ये राहा. कारण
ब्रेस्टची काळजी प्रेग्नन्सीतूनच सुरू होते. साधारण 7व्या महिन्यापासून ब्रेस्टची काळजी कशी घ्यायची ते तुम्हाला शिकवतील. त्याचे काही अडचणी तुम्हाला वाटत असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता, कारण ते थरोली अवेअर आहेत या संकल्पनेबरोबर आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यामुळं त्याची मिळणारी माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने मिळेल, त्याच्यासाठीचा सपोर्ट तुम्हाला योग्य पद्धतीने मिळेल. आणि ही जर 2 वर्ष आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केली लॅक्टेशन कन्सल्टंटच्या मदतीने, तर बाळाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य नक्कीच सुधारणार आहे. स्तनपान आणि ब्रेस्टफीडिंग म्हणजेच ब्रेस्टफीडिंग इतकी नैसर्गिक प्रक्रिया आहे की जशी प्रेग्नन्सी आणि प्रसूती, पण प्रत्येकालाच या प्रक्रियेतून जाताना खूप स्मूथ राईड नाही होणार आहे. काही अडचणी येतील, काही येतील, पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी तर बऱ्यापैकी पॅराफेलिया तयार आहे. आपल्या आजूबाजूला असणारी जशी तुमची कुटुंबातली माणसं आहेत तशी हेल्थकेअर टीममध्ये पण तुमचे डॉक्टर्स आहेत, लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत, ते तुम्हाला मदत करणारच आहेत. पण ह्याच्यामध्ये ब्रेस्टफीड करणारी आई हिनं एक गोष्ट अगदी मनात कोरून ठेवावी की आपण बाळाचं पोषण जेव्हा म्हणतोय ते कुठल्याही मार्गाने होऊ देत ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे तयार राहिलं पाहिजे. माझं येणारं जेवढं काही दूध असेल ते बाळापर्यंत पोहोचेल आणि इतर काही पोषणासाठी जे बाळाच्या गरजा असतील तर त्या करण्यासाठी मी तयार आहे. मग फॉर्म्युला फीड मला द्यायला लागतोय, इतर काही गोष्टींची मदत द्यायला लागते, तर मी कुठेतरी कमी आहे असं न धरता बाळाचं पोषण ही माझी पूर्ण जबाबदारी आहे हे जर तिनं लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की हा जो पुढचा प्रसूतीनंतरचा 1.5-2 वर्षांचा काळ आहे ना तो सगळ्यांसाठीच सुखावा जाईल.